श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यंदा 2026 ऑगस्ट 28 रोजी रक्षाबंधनचा पवित्र सण साजरा होणार आहे. यंदाच्या रक्षाबंधनची तारीख, राखी बांधण्याची शुभ वेळ, राहुकाळ, भद्रा आणि सांगितला जाणारा 70 वर्षानंतरचा दुर्मिळ योग आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. चला तर मग व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग रक्षाबंधन नेमके कधी आहे तर बघा, 28 ऑगस्ट वार शुक्रवार, श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन असणार आहे. पौर्णिमा तिथी ही यंदा 27 ऑगस्ट सकाळी 9:08 चालू होणार आहे. तर 28 ऑगस्ट सकाळी 9:48 पर्यंत असणार आहे. तर मग भद्र सूर्यापूर्वीच संपलेला आहे. त्यामुळे भद्रामुळे बांधण्याचा अडथळा नाही. म्हणजेच राखी बांधण्याची वेळ सकाळी तुम्ही 6 ते 19, त्याचबरोबर 9:48 असा दिलेला आहे. दिलेली राखी बांधण्याचा कालावधी असणार आहे हे पंचांगानुसार हा वेळ असणार आहे. परंतु राहुकाळ व इतर अशुभ काळ हे राहुकाळ 11:02 ते 12:02 हा असणार आहे. अशा प्रकारे या वर्षानंतरचा दुर्मिळ जो योग आहे, 70 वर्षानंतरचा जो योग म्हणजे शुभ योग, म्हणजेच बघा 28 ऑगस्टला रक्षाबंधन असणार आहे. याच दिवशी चंद्रग्रहण आहे. म्हणूनच राखी कोणत्या मुहूर्तावर बांधायची असा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे. या अगोदरच्या रक्षाबंधनला भद्राकाळ असल्यामुळे बहिणींना राखी बांधण्यास खूप कमी वेळ मिळत असते. कारण भद्रकाळामध्ये राहूमध्ये आपण बांधत नसत. परंतु वैदिक पंचांगानुसार यंदा 28 ऑगस्ट रोजी भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्राकाळ हा नाही. तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंट योग असा शुभ योग निर्माण होत आहे. त्यामुळे चंद्र स्वतः शनिदेवांच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहाच्या स्थितीमुळे हा जो दिवस आहे तो अत्यंत विशेष ठरत आहे. म्हणून राहू जो काळ आहे तो वगळता बहिणीला दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे. कारण भद्रकाळ हा तर सूर्योदयापूर्वीच समाप्त होणार आहे. परंतु जो राहू काळ असणार आहे तर तो वगळता तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या भावाला राखी बांधू शकता. आता 28 ऑगस्टला चंद्रग्रहण पण असणार आहे. परंतु हे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे नियम, वेद, काळ हे काही पाळण्याची गरज नाही. त्यामुळे दिवसभरामध्ये राहू काळ वगळता तुम्ही राखी बांधू शकता आपल्या भावाला. त्याचबरोबर ग्रहणाचा जो कोणताच परिणाम आपल्या इथे होणार नाही. राखी पौर्णिमेवर देखील होणार नाही. परंतु जे ग्रहण आहे ते परदेशात असणार आहे. ज्या ठिकाणी आहे तिथल्या लोकांनी हा नियम पाळायचा आहे. त्याचबरोबर ग्रहण संपल्यानंतर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता आहेत. तुम्ही नियम, वेद, काळ हे पाळावेत. ग्रहण संपल्यानंतर आपल्या भावाला राखी बांधली तरी काही हरकत नाही. परंतु आपण कधी राखी बांधावी तर आपण इकडे 28 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधणे शुभ आहे. तरीसुद्धा 3 मुहूर्त आहेत. त्यातला सकाळचा जो मुहूर्त असणार आहे तो सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 वाजेपर्यंतचा पहिला सकाळचा मुहूर्त असणार आहे. त्यानंतरचा जो दुसरा मुहूर्त असणार आहे तो म्हणजेच अभिजित मुहूर्त आपण म्हणतो, तो मुहूर्त दुपारी 12:03 चालू होणार आहे. ते 12:53 जो अभिजित मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये तुम्ही राखी बांधू शकताय. त्याचबरोबर संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो संध्याकाळी 7:43 चालू होणार आहे. ते रात्री 9:30 असणार आहे. अशा प्रकारे हे 3 मुहूर्त खूप शुभ असणार आहे. तर त्या काळामध्ये तुम्ही राखी बांधू शकता.
तसं तर दिवसभरामध्ये मुहूर्त आहे, परंतु राहुकाळ वगळता तुम्ही राखी बांधू शकता. 3 सुवर्ण मुहूर्तावर भावाला राखी बांधण्यास सुख, समृद्धी, यशाचा लाभ होणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी पूजेसाठी व राखी बांधण्यासाठी राहुकाळ अशुभ मानला जातो. ही राहुकाळाची वेळ कोणती असणार आहे तर ती सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 जो काळ असणार आहे तो राहुकाळ असणार आहे. कोणतेही शुभ व मंगल कार्य केले जात नाही राहुकाळामध्ये. या काळात भावाला राखी बांधण्याचा वेळ टाळावी. राहुकाळामध्ये इतर वेळी दिवसभर बांधू शकता. अशा प्रकारे यंदाच्या 2026मधील जे रक्षाबंधन असणार आहे तर ते राखी बांधण्याची जी वेळ असणार आहे तर ती किती वाजताची आहे ते सांगितलेले आहे. आणि 70 वर्षांनी येणारा जो दुर्मिळ योग आहे तो पण मी सांगितलेला आहे, कारण याच्यात भद्रकाळ असल्यामुळे बऱ्याच वेळी असं झालेलं आहे की खूप कमी वेळात आपल्याला खूप घाईने राखी बांधण्यात आलेली आहे. आत्तापर्यंतच्या 70 वर्षानंतरचा हा दुर्मिळ योग आला आहे. त्याच्यात फक्त राहुकाळ जो आहे तो पण असणार आहे 10:54 ते दुपारी 12 म्हणजे 2 तासाचाच असणार आहे. तर शक्यतो तुम्ही जे 3 शुभमुहूर्त सांगितलेले आहेत त्या काळामध्ये तुम्ही नक्की तुमच्या भावाला राखी बांधा, कारण तो काळ खूप शुभ असणार आहे. सुख, समृद्धी, यशाचा लाभ देणारा असा हा शुभ मुहूर्त असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन तुम्ही साजरी करू शकतायत. आपल्या भावाला राखी बांधू शकतायत. तर अशा प्रकारे जी रक्षाबंधनची जी माहिती आहे कमी वेळात खूप काही जास्त मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, काही विचारायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला अजून माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल. अशा प्रकारे हा जो आजचा व्हिडिओ आहे तो खूप मेहनतीने मी बनवलेला आहे. जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत माहिती भेटावी. प्रत्येक व्हिडिओ हा मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती भेटावी हाच विचार करून टाकत असते. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.